वेणुताई चव्हाण कॉलेज कराड इयत्ता 12वी चिटणीसांची कार्यपद्धती या पाठ्यपुस्तकातील आपण दुसरा टॉपिक संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्रोत पाहतो। त्यामधील आज आपण अग्रहक्क भाग म्हणजे काय हे पाहणार आहोत। आपण हा चार्ट मागच्या वेळेला अभ्यासलेला आहे की वित्तपुरवठ्याचे स्रोत कोणते कोणते आहेत। त्यातील पहिल्यांदा सुरुवातीला होतं मालकीचे भांडवल, मग त्याचे दोन प्रकार होते, भाग आणि प्रतिधारण नफा। भागाचे परत दोन प्रकार आहेत, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग। मागील तासास आपण समहक्क भाग म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे प्रकार पाहिले। या व्हिडिओमध्ये आज आपण अग्रहक्क भाग म्हणजे काय हे पाहणार आहोत। अग्रहक्क भाग म्हणजे या भागांना विशेष सवलती व अग्रक्रम हक्क दिलेला असतो। आता अग्र म्हणजे आधीचा हक्क, आधी दिलेला हक्क। कोणाच्या आधी दिलेला, तर समहक्क भागधारकांच्याही आधी दिलेला आहे। पण हा हक्क काय आहे, तर लाभांश जेव्हा वाटप होते तेव्हा सर्वात प्रथम समहक्क भागधारकांच्याही आधी अग्रहक्क भागधारकांना हा लाभांश वाटप होते। त्यानंतर जर कंपनी विसर्जन करण्याची वेळ आली, म्हणजे कंपनी बंद करण्याची वेळ आली, तर त्याचं भांडवल परतफेड जे आपण भागांची खरेदी करतो आणि भागांची खरेदी केल्यानंतर आपण बघितले की ते कायमस्वरूपी भांडवल आहे आणि कंपनी जेव्हा बंद पडते किंवा कंपनी विसर्जन होते तेव्हाच ते भांडवल परतफेड केलं जातं। मग हे अशा वेळी जर कंपनीवर आली भांडवल परतफेडीची, तर सर्वात प्रथम समहक्क भागधारकांच्याही आधी कंपनी जे भांडवल आहे ते अग्रहक्क भागधारकांना देते। त्यानंतर लाभांश, अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचा दर हा निश्चित असतो, तसेच तो पूर्वनिर्धारितही असतो। तो कंपनी अग्रहक्क भाग विक्रीच्या वेळीच लाभांशाचा दर ठरवत असते। तसेच ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क नसतो, सर्वसाधारण हक्क नसतो। तर मात्र अग्रहक्क भागधारकांचे काही हितसंबंध काही मुद्द्यात गुंतले असतील तर तिथं ते मतदान करू शकतात। उदाहरणार्थ अग्रहक्क भागांच्या हक्कामध्ये काही बदल करायचा असेल किंवा अग्रहक्क भागधारकांच्या लाभांश दरामध्ये काही बदल करायचा असेल किंवा कंपनीची विक्री करायची असेल, कंपनीचा विस्तार करायचा असेल, तर अशा वेळेला अग्रहक्क भागधारकांचं मतदान तिथं घेतलं जातं। नाहीतर मतदानाचा अधिकार अग्रहक्क भागधारकांना नसतो, त्यांना लाभांश निश्चित दराने मिळतो आणि तो पूर्वनिर्धारित असतो। अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे खरेखुरे मालक नसतात, परंतु अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे सहाय्यक मालक असतात, ते नियंत्रक नसतात। आता नियंत्रक मागच्या वेळेला आपण बघितलं की समहक्क भागधारक हे कंपनीचे नियंत्रण करू शकतात, त्यासाठी त्यांना बरेचसे अधिकार आणि हक्क दिलेले आहेत। जसं की मतदानाचा हक्क आहे, ते व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतात, हिशोब पुस्तके तपासू शकतात, अशा प्रकारचे अनेक हक्क त्यांना दिले। तसे हक्क यांना मिळत नाहीत, त्यामुळं यांना कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होता येत नाही, सभेस उपस्थित राहता येत नाही, त्यांची वैयक्तिक जर सभा असेल तरच ते उपस्थित राहू शकतात। अशा प्रकारे ते कंपनीवर नियंत्रण करू शकत नाहीत। त्यानंतर जागरूक ग्राहक, ज्या व्यक्तीला वाटतं की माझे पैसे हे सेफ राहावेत, अजिबात बुडू नयेत व मला त्याच्यावर एक ठराविक रकमेचा परतावा हा नेहमी मिळत राहावा, असं ज्या व्यक्तीला, ज्या ग्राहकाला, ज्या गुंतवणूकदाराला वाटत असतं, तेच अग्रहक्क भागांची खरेदी करतात आणि त्यांना त्याच्यापासून सुरक्षितता मिळते। का, तर दर हा लाभांशाचा दर
हा आधीच ठरलेला असतो, एवढा लाभांश त्यांना मिळणारच आहे. त्यानंतर दरवर्षी लाभांश हा मिळतच जाणार आहे, नियमित त्यांना तो मिळणार आहे. त्यामुळे त्यांना ती सुरक्षितता प्राप्त होते. बघा, समहक्क भागधारकांना लाभांश कमी अपुरा नफा झाला तर तिथं मिळतच नाही. जर एखाद्या वर्षी अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला नाही तर तो काय होत जातो, संचित होत जातो. संचित होत जातो म्हणजे एखाद्या वर्षी जर दिला नाही तर तो त्यांना काय करावा लागतो, पुढील वर्षात तर का होईना द्यावाच लागतो. त्यामुळं अग्रहक्क भागांची खरेदी ही कशी आहे, सुरक्षित आहे. अशा प्रकारे आज आपण अग्रहक्क भाग म्हणजे काय पाहिलं. पुढील व्हिडिओत आपण अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये पाहणार आहोत.